संसार एक असं उजळले की पूजा, दुपारी झोपणं, संध्याकाळी जेवणं आणि पुन्हा आता एकादशी पर्यंत मला सूट आहे. आणि भोवाचा खावर ध्यान, मुक्ती भोगाव बुद्धीनं, देभाव त्यागानं अंतःकरणानं आणि मनाचा संबंध व्हावा सद्गुरूच्या संगतीत परमात्म्याच्या बोधाशी तन्मयतेने व्हावा. त्यांना सोडून त्या बुद्धीने त्या परमात्म्याला, ती देहाला माझं म्हणते ते काय ठरते परमात्म्याला. एखाद्या बायला कोणतं घरी कमी पडू द्या अशी बोलती मरुस तर तुमनेच मारते. हे मिळाले नाही, ते मिळाले नाही, मला दिलंच नाही. तिने नामात रंगावं, तिने बोधात थांबावं, तिने वेदाला बघावं, तिने ज्ञानात समरस व्हावं, तिने आत्मरूपात एक व्हावं हे शिकावं. हो माऊली. होत आहे. बाप रे बाप, आपल्याला हे कळत नाही, ती संपत नाही. बरं तुला सोनं घातलं 2 किलो 5 किलो, काय करते तू? काय नीती का संग घेऊन जा. असलं काय नसलं काय हे असावं. आता काय घालायची भीती, आज घरात ठेवायची भीती, अंगावर तर प्रश्नच नाही. मग असून काय नसून काय कशाला फाशी घ्यायची त्याची? असं वाटतं आम्हाला, असं वाटतं तुम्हाला, असं वाटतं. पण असलं काय नसलं काय हे पाहिजे. तर टाइम झाला. कारण कर्माने मोक्ष मिळत नाही, कारण ते कर्म अंतःकरण शुद्धीची साधने आहेत. परंतु मोक्षाचं साधन केवळ ज्ञानच आहे. इत्यादी ज्याप्रमाणे स्वयंपाक करावायचा असला तर लाकडे, भांडी, धान्य इत्यादी त्यांचे जे केवळ साधने असतात तितक्या स्वयंपाक सिद्ध व्हायचा नाही, तर ते सिद्ध होण्यास अग्नीचं साह्य पाहिजे. भांडे, लाकडे, भाजी, वरणे, पण अग्नीच नाही. डाळ आहे, वरण शिजत नाही. तसं कर्म जप तप करून मोक्ष होत नाही, त्याला ज्ञान लागतं. भांडी आहेत, लाकडं आहेत, तवाचा दिवस सध्या त्याचा नाहीये. लाकडं म्हणजे चुली, कळालं का नाही? हो माऊली, कळालं. आजचा ग्रंथ नाही, हे त्या काळातला आहे. लाकडं आहेत, भगुना आहे, पाणी आहे, भाजी आहे, तांदूळ आहे, डाळ आहे, अग्नी नाही. होईल का स्वयंपाक? नाही होणार माऊली. मग तसं जप आहे, तप आहे, कर्म आहे, नाम आहे, पण ज्ञान नाही. होईल का स्वयंपाक मोक्षाचा? कळतं का हे? उजाडाला कळतं का हे? किती छान सांगितलंय. अग्नीच नाही, स्वयंपाक नाही, ज्ञानच नाही, मोक्षच नाही. बसा कर्मात ह्याच्यातच. आई येड्या बाय झाल्यात माय सध्या तर बाबा, पागल बनल्यात. बापरे बाप. आता ऐका, त्याप्रमाणे ज्ञानावाचून मोक्ष प्राप्त होत नाही. त्यावेळी तुझे स्वतःचे रूप तू अगोदर ओळख, तुझे स्वतःचे तू रूप ओळख. त्याप्रमाणे चौपाईच्या पूर्वार्धात ज्ञानाच्या योगानेच जन्म मरणादी दुःखाची निवृत्ती होते असे सांगितले. ते श्रुती स्मृतीच्या प्रमाणावरून अगदी यथार्थ आहे. श्रुतीला आणि स्मृतीवरून ते अगदी खरे, यथार्थ म्हणजे खरं असे निरूपण करून आता पुढे उत्तरार्धात ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी जन्मादी दुःखाची कारणे जो पापादी कर्मे याची निवृत्ती होण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या सदुपदेशावर विश्वास ठेवावा. बापरे, तुम्हाला हमेशा सांगते, आता ऐका, लय महत्वाचं आहे. पुढे उत्तरार्धाचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी जन्मादी दुःखाची कारणे, बघा उत्तरार्धी म्हणजे ज्ञानकांड. ज्ञान प्राप्त होण्यासाठी जन्मादी दुःखाची कारण, जन्म आणि मृत्यूचं दुःख होण्याला जे पापादिक कर्मे त्याची निवृत्ती होण्यासाठी आपण केलेलं पाप कर्म त्याची निवृत्ती होती कोण? गुरुच्या बोधानं, वेदाच्या ज्ञानानं, श्रवणाच्या भक्तीनं, ब्रह्मनिष्ठ गुरुच्या सद्गुरूच्या सदुपदेशावर विश्वास ठेवावा अशा विषयी निरूपण केलेले आहे. ते असे: तारा जन्म मरणो कागळ फाटे, तुझी जन्म मरण रूपी पत्रिका फाटून जाईल. म्हणजे तुला जन्म मरण देणारी जी ललाट पत्रिका तिच्या चिंध्या होतील. याचा स्पष्ट अर्थ इतकाच की जर तू सद्गुरूच्या उपदेशावर विश्वास ठेवशील तर तुला जन्म मरण देणारी जी तुझी ललाट पत्रिका आहे तिचे तुकडे तुकडे होऊन तुला पुन्हा जन्म मरण दुःख होणार नाही. कळालं? हो माऊली. झालं एक पान. आता रोज एक पान येतात. विषय झाला आपला, एक पान झाले तर रोज एक पान. ज्ञानदेव तुकाराम. आता बोलू नका तुम्ही, मला एक सांगायचंय, 6 महिने संपून टाकू आपण.